आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऐतिहासिक युतीची औपचारिक घोषणा आज करण्यात आली आहे. आता चुकलात तर संपलात अशी साद घालत उद्धव ठाकरे यांनी मुंबई तोडण्याचे मनसुबे रचणाऱ्यांचा राजकीय खात्मा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार तोफ डागली आहे. युतीच्या चर्चेपासून भाजपकडून जुने व्हिडिओ काढून कोंडी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा समाचार घेत राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचेही अल्लाहू अकबर म्हणतानाचे व्हिडिओ फिरतायत. माझ्याकडेही अशा अनेक व्हिडिओंचा साठा असून ते काय बोलतात त्यावर माझे व्हिडिओ तयार असतील. या सूचक इशाऱ्याने आगामी निवडणुकीत लावरे तो व्हिडिओचा रोख सत्ताधाऱ्यांकडे असण्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज 4 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. नगरपरिषद अधिनियमात सुधारणा करून आता थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना नगरपालिकेत सदस्यत्व आणि मतदानाचा अधिकार बहाल करण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय. यासाठी लवकरच अध्यादेश काढला जाईल. दुसऱ्या एका मोठ्या निर्णयात धाराशिव शहरात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धविकास विभागाची 1 एकर जमीन देण्यास मंजुरी दिली आहे. यासोबतच जिल्हा परिषद आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करणं आणि जिल्हा कर्मयोगी 2.0 आणि सरपंच संवाद कार्यक्रम राबवण्यावर शिक्कामोर्तब झालंय. दरम्यान दिल्ली मेट्रोच्या 12,000 कोटींच्या विस्तारीकरण प्रकल्पालाही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. कोरोना काळातील आंदोलनाप्रकरणी कुडाळ न्यायालयाने भाजपच्या बड्या नेत्यांना जोरदार दणका दिलाय. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय. 26 जून 2021 रोजी सिंधुदुर्गात झालेल्या ओबीसी आरक्षण आणि संविधान बचाव आंदोलनाप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. या खटल्याच्या सुनावणीस नितेश राणे वारंवार अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने त्यांच्या वकिलांचा विनंती अर्ज फेटाळून लावत हे कठोर पाऊल उचललंय. दरम्यान माजी आमदार निलेश राणे आणि राजन तेली न्यायालयात हजर होते, मात्र नितेश राणेंसह अन्य 5 जण गैरहजर राहिल्याने कोर्टाने त्यांना दणका दिलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची 31 डिसेंबर ही अंतिम मुदत असून आता केवळ 1 आठवडा शिल्लक आहे. ज्या महिलांची ई-केवायसी अपूर्ण आहे किंवा ज्या चुका झाल्या आहेत त्यांना ही दुरुस्तीची शेवटची संधी देण्यात आली आहे. दरम्यान ऑक्टोबरचा हप्ता मिळाल्यानंतर आता डिसेंबर महिना संपत आला तरी नोव्हेंबरचा हप्ता जमा न झाल्याने महिलांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. एकल विधवा किंवा घटस्फोटित महिलांनी पोर्टलवर ई-केवायसी करून संबंधित कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. आतापर्यंत सुमारे 1.25 कोटींहून अधिक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असून उर्वरित महिलांनी तातडीने ई-केवायसी करून घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले. जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मौल्यवान धातूंच्या किमतींनी आज नवा उच्चांक प्रस्थापित केलाय. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीचे संकेत आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे बाजारात मोठी तेजी दिसून आली आहे. चांदीच्या दरात तब्बल 7,954 रुपयांची वाढ होऊन जीएसटीसह प्रति किलोचा दर हा 2,25,522 रुपयांवर पोहोचलाय. सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली असून 24 कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह 1,40,734 रुपये प्रति तोळा झालाय. तसेच 22 कॅरेटसाठी ग्राहकांना 1,28,912 रुपये मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे यंदा सोन्यात 60,895 रुपये तर चांदीत 1.32 लाख रुपयांची दरवाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सोने चांदी खरेदी आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2025 मध्ये पीएफ धारकांसाठी 10 क्रांतिकारी बदल लागू केले आहेत. या सुधारणांमुळे आता नोकरी बदलल्यावर पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी जुन्या कंपनीच्या मंजुरीची गरज लागणार नाहीये. ही प्रक्रिया 3 ते 5 दिवसात पूर्ण होईल. महत्त्वाच्या बदलांमध्ये केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टमद्वारे कोणत्याही बँकेत थेट पेन्शन जमा होणं, पासबुक लाईट सुविधेद्वारे विना पासवर्ड बॅलन्स पाहणं आणि जॉईंट डिक्लेरेशन ऑनलाईन सबमिट करणं यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आता काही अटींवर पीएफ खात्यातून 100% रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांची नोंदणी 2017 ते 2025 दरम्यान सुटली होती त्यांच्यासाठी वन टाइम एनरोलमेंट योजनाही सुरू करण्यात आली असून या सर्व बदलांमुळे पीएफचे काम अधिक पारदर्शक आणि गतिमान झाले.